विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन, लेखन, निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं. श्रोतेहो, क्रोध हा मानवाचा शत्रू आहे. तो जणू अग्नीसारखाच असल्याने तो स्वतःही जळतो आणि दुसऱ्यांनाही जाळतो. क्रोधाच्या अधीन झालेला माणूस रागाच्या भरात एखादा भयंकर गुन्हाही करू शकतो. त्याची विचारशक्ती नष्ट होते आणि तो उन्मत्त होऊन कुकर्म करायला मागेपुढे पाहत नाही. कबीरांच्या मते क्रोधरूपी अग्नी सगळीकडेच घराघरातून दिसतो व सारे जगच त्यात जळताना दिसते. जो नम्र आहे व भक्तीत लीन आहे त्याच्या सहवासानेच उद्धार होईल. म्हणून ते म्हणतात, क्रोध अग्नि घर घर बढी, जलै सकल संसार, दीन लीन निज भक्ति जो, तिनके निकट उबार. अहंकार, क्रोध व काळ यामुळे जगात अनेक लोकांना धोका असतो. जणू हे यमाचे जाळेच. हे जवळ येताच नष्ट करून टाकावे आणि अशा या अत्यंत वाईट आणि धोकादायक गोष्टींपासून सावध राहावे. क्रोध व अहंकार यांच्या आहारी गेल्याने मानवाला अनेक व्याधी जडतात आणि त्यामुळे मृत्यूही संभवतो. म्हणून यांना यमाचे जाळे म्हटले आहे. कबीर म्हणतात, जगत मही धोखा घना, अहम क्रोध अरुकाल, पौरी पहुंचा मारिये, ऐसा जम का जाल. कबीरांना क्रोध हे अनेक पापांचे मूळ वाटते. क्रोधाग्नीत जळणारा माणूस आणि त्यातून त्याला अहंकार निर्माण झाला की विचारूच नका. गीतेतही म्हटले आहे की क्रोधात भवती सम्मोहः, अर्थात क्रोधामुळे माणसामध्ये अनेक अपप्रवृत्ती, अवगुण शिरतात व त्याने केलेल्या सर्व चांगल्या कर्माचा नाश होतो. म्हणून कबीर म्हणतात, कोटी कर्म लागे रही, एक क्रोध की लार, किया कराया सब गया, जब आया हंकार. काम, क्रोधा एवढाच महत्वाचा शत्रू म्हणजे लोभ. अधिकाधिक मिळवण्याची हाव. हा हावरटपणा माणसाला नेहमी अस्वस्थ व असमाधानी ठेवतो. त्यामुळे असा असमाधानी माणूस मग दुसऱ्याला मिळालेल्या यशाचा मत्सर करतो व इतरांचा द्वेष करतो. त्याला आहे त्या परिस्थितीत कधीच सुख दिसत नसल्याने तो नेहमी दुःखी राहतो. अशा लोभी माणसाला जास्तीत जास्त श्रीमंत व्हायचे असते. तो लोभी माणूस मरेपर्यंत धन गोळा करतो पण त्याचा उपयोग करीत नाही. शेवटी ते धन इतरांना मिळते किंवा चोर चोरून नेतात. अशा माणसांना उद्देशून कबीर म्हणतात, बहुत जतन करी कीजिए, सब फल जाए नाशाय, कबीर संचय सुमधन, अंत चोर ले जाय. लोभापायी योगी पुरुष, भटका माणूस, फकीर, महान ज्ञानी, मुनी, विद्वान सर्वांचंच नुकसान होते. कारण कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा वाईटच. अति सर्वत्र वर्जयेत. म्हणूनच लोभाच्या तडाख्यात सापडलेल्या व्यक्तींना कबीर सावध करतात. जोगी जंगम सेवडा, ज्ञानी गुणी अपार, षट दर्शन से क्या बने, एक लोभ की लार. जे मिळेल त्यात समाधान मानणे सुखाचे ठरते. रावणाला सीतेच्या लोभापायी राज्य गमवावे लागले. दुर्योधनाला सत्तेचा लोभ झाल्याने भीषण महायुद्ध झाले. अशी अनेक उदाहरणे आढळतात. त्यामुळेच लोभाचा अतिरेक वाईटच असे कबीरांना वाटते. विचार पुष्प यामध्ये आपण दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम ऐकला, दोहावली.